यानंतर आणखी एक महत्त्वाची बातमी। मुंबईमध्ये पुन्हा एकदा मराठी माणसाची गळचेपी करण्याचा प्रयत्न झालाय। मुंबईतील राधेश्याम ब्रदर्स कंपनीच्या मालकानं आम्हाला कामासाठी मराठी मुलं नको असं म्हटलंय। यानंतर ठाकरे गटाचे नेते संतोष शिंदे यांनी राधेश्याम ब्रदर्स कंपनीच्या मालकाला जाब विचारलाय। मराठी माणसाला नोकऱ्या देणार नाही म्हणता। मराठी यायला पाहिजे ना महाराष्ट्रात। बसायसाठी मी आलो नाही। तुम्ही सांगितलं मराठी पोरांना आम्ही नोकरी देणार नाही, त्याचं उत्तर विचारायला आलोय तुम्हाला। हे काय बोलले तुला? की मराठी माणसाला नोकरी आम्ही नाही देऊ आणि मराठी माणसं 2 दिवस करतात कामं आणि निघून जातात। आम्ही महाराष्ट्रामध्ये धंदा करणार तुम्ही आणि मराठी माणसाला नोकरी नाही देणार? नाही भेटणे का क्या इसमें? संतोष दादा मी ओळखतो तुम्हाला। अरे पण आता त्यांनी काय बोलले? मी पण मराठीचा आहे। अरे पण त्याला काय बोलले? इंटरव्ह्यूला आला होता तो। बरोबर हेच नाही 3 मुलांचे बायोडेटे मराठी मुलांचे बाजूला टाकले त्यांनी। नहीं ऐसे नहीं बात हुई है भाई साहब। मी पण मराठी आहे। अरे पण आता इंटरव्ह्यू मध्ये काय मॅडम होते। इंटरव्ह्यू मध्ये काय होतं ना, मला नाही माहिती। मराठी माणसाला तुम्ही असं कसं काय करू शकता? मराठी मुलांना ते हे बोलले की मराठी मुलं आम्हाला नाही हे होत, सूट होत नाहीत। म्हणजे अहो सूट होत नाही, महाराष्ट्रामध्ये धंदाच करू नका ना। मग सूट नाही होत तर खूप मुलं येऊन 2 दिवसामध्ये गेले म्हणून बोलले असं नाही। महाराष्ट्रामधले मराठी मुलांना नोकरी सूट होत नाही मॅडम, हे तुम्ही मान्य करताय ना? ते काय बोलले की आमच्या इथे 2 दिवस येतात आणि सोडून जातात, त्यांना अहो पण responsibility अहो मग नाही। महाराष्ट्रात धंदाच करू नका ना। आता बाकी पण मराठी सगळे मुलं काय अशी आज हमारे असतात पास का? 15 लड़कियां मराठी हैं। असं माहिती मी तुम्हाला। नहीं वैशाली कितनी लड़कियां मराठी हैं? नाही तुम्ही हा काय बोलला? ह्याला काय बोलले? आम्हाला मराठी पोरं आम्ही ठेवत नाही कामाला आता। दादा आमच्या ऑफिसमध्ये किती ऐका, मी काय मराठी सांगतो मुलं तुम्हाला, मी सांगतो तुम्हाला, थोडं सांगतो मी सांगतो। नाही शांत कशाला 20 व्हायचं? साल से मराठी लड़का हमारे 20 साल 21 साल ऐकून घ्या ना फक्त। मी काय नहीं, 20 साल से मराठी लड़का है म्हणतो हमारे पास। दादा, अरे अच्छी बात है। अरे लेकिन अभी क्यों बोला आपने? उसको बोला है यहाँ पे ऑफिस में कि अभी हमको मराठी लड़के सूट नहीं होते नए वाले। सूट नहीं होते तो महाराष्ट्र में धंधा मत करो ना। सुभाष जी एक बात तो इधर पहले मेरे महाराष्ट्र अरे आता सुद्धा त्यांची स्टेटमेंट तीच आहे। बरोबर आहे, मी ते म्हणत नाही, पण त्यांचं बोलण्याचं लेकिन उद्देश 15-20 वेगळा लड़का आहे, वही असं नाही, नाहीये। तो काय म्हणतोय आता? त्याची स्टेटमेंट काय आहे? अंजना हा सर, अंजना कौन है? मी मराठी। अहो ताई तुम्ही सगळे मराठी कोण आहेत। मराठी? आता हा इंटरव्ह्यूला आला त्याला काय बोलले? यही मराठी बोलले. मुलाला आम्ही ठेवणार नाही। ठेवणार नाही बोलले ते। मग ते बोलले नाही बोलले। सर, ते राहत नाही आमच्याकडे, राहत अहो नाही। इंटरव्ह्यू आलाय तर तुम्ही त्याला सांगा त्याच्या इंटरव्ह्यू आम्हाला जमणार नाही, मराठी मुलांना ठेवणार नाही म्हणजे काय? अरे हो बसले दादा सगळ्यांना। मराठी मुलांना ठेवणार नाही याचा अर्थ काय झाला? ते असे बोललेच नाही की अहो ठेवणार ते म्हणतायत ना बोलले म्हणून, हा म्हणतो बोलले, तुम्ही म्हणता नाही। ते बोलले तसे नाही आहे।